मॅडम, तुमचा प्रियांशू प्री प्रायमरी कुठे शिकला? वासू फाउंडेशन अंतर्गत जी अनुभूती प्रशाला आहे त्या ठिकाणी त्याचं प्री प्रायमरी एज्युकेशन झालं, KG1 KG2. कोरोना नंतरचा जो काळ होता त्या काळात पहिल्यांदाच त्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आणि त्याला अगदी चांगला अनुभव, यातून त्यांनी चांगल्या अनुभवातून अनुभूतीतून शिक्षण घेतलं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. कसा अनुभव होता तुमचा मग अनुभूतीचा? अनुभूती प्रशालेचा एक संस्काराचा भाग म्हणून मुलांना जे भारतीय बैठकीतून प्रार्थना, त्यानंतर जेवतानाचे श्लोक वगैरे, जेवणाच्या आधीचे श्लोक, त्यानंतर प्रार्थना, असे प्रकार जे त्यावेळेला शिकवण्यात आलेले होते ते त्याला अजूनही त्याची आठवण आहे आणि तो अगदी आठवणीने त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. किंवा मी एखादी प्रार्थना नवीन सांगण्याचा प्रयत्न केला तर तो अगदी तयार असतो शिकायसाठी. काय वेगळेपणा आहे मग या शाळेत तुम्हाला असं? त्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड जे एज्युकेशन या ठिकाणी दिलं जाते ते त्यांनी त्या प्री प्रायमरी एज्युकेशनमधून जे अनुभवलेलं आहे त्याचा निश्चितच या ठिकाणी फायदा झालेला आहे. त्याला कुठलेही पझल्स असतील, काही असतील किंवा मग ते शब्दांचे कोडे वगैरे असतात, अगदी तो सहजरित्या स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो. अगदी फारच त्याला जर समस्या आली तर तो मला विचारतो, आई मला हे येते, असं तो मला अगदी उत्स्फूर्तपणे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मला त्याचाच आनंद वाटतो की त्यांनी हे सगळे अनुभव कदाचित या अनुभूती प्रशालेतूनच घेतलेले असतात. आणि यातून प्रियांशू मध्ये कोणती प्रगती समाधानकारक होती असं तुम्हाला वाटतं? आई वडिलांचं ऐकणे, त्यानंतर ऐकणे म्हणजे आईने किंवा वडिलांनी काही सांगितलं तर अगदी चिडचिड न करता ते आपल्याला ऐकून घ्यायचं आहे किंवा मग जिद्द न करता नाही याच्यातून आपण हे तयार करू शकतो. क्रिएटिव्हिटी जी म्हणतो ना आपण, कागदापासून हे बनवले किंवा एखाद्या टाकाऊ वस्तूपासून आई हे करता येईल का, अगदी हा त्या कचऱ्यातूनही शोधण्याचा प्रयत्न तो करत आहे असं मला वाटतं.